मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। प्रत्येक पालिकेची परिस्थिती वेगळी असते, त्या दृष्टीने चर्चा सुरू असून चर्चेने अंतिम टप्पा गाठल्याचे राऊत म्हणाले। याचबरोबर मुंबईचा महापौर मराठी बाण्याचाच होणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। मलाही वाटतं महापौर ठाकरेंचाच असेल असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलेल्या एकमेकांसोबत लढायचं असेल तर आनंदाची बाब आहे असंही नांदगावकर म्हणाले। याचबरोबर मुंबईकरांचं ठाकरेंवर प्रचंड प्रेम असल्याचे नांदगावकरांनी म्हटलं। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यास वाईट वाटून घेण्याचं कारण नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटले। महायुतीचाच महापौर होणार असं खात्रीने सांगतो असे भुजबळ म्हणाले। तर मुंबईचा महापौर होणार असून महापौर कोण होणार हे मुंबईकरांनी ठरवलं असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय। अजित पवारांविरोधात षडयंत्र रचलं जाते असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। अजित पवारांना संपवण्याचा घाट घातला जातोय। भुजबळ आणि परळीच्या गँगने हा घाट घातल्याचं जरांगे पाटील म्हणाले। तर पवारांना कुणीही संपवू शकत नसल्याचं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिलंय। यार दबावात निघत नाही आणि रद्दही होत नाही, लढून मिळवलेलं आरक्षण जाऊ देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तसंच ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे मराठ्यांचा नेता नाही असं म्हणत जरांगे पाटलांना डिवचलंय। जरांगे करता त्यांचा अभ्यास किती, त्यांचं शिक्षण किती, आपण उगाच त्याला डोक्यावर घेतो असं भुजबळ यांनी म्हटलंय। तसंच वाळूचोर दारूचे धंदे करणाऱ्यांचा तो नेता आहे असा हल्लाबोल भुजबळांनी केलाय। जरांगेंच्या मागे एक पाठीराखा आहे, ते म्हणजे बारामतीचे काका आणि दुसरे शिवसेना फोडून गेले ते असा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। त्या दोघांशिवाय जरांगेंना कोणी विचारत नाही आणि हेच दोघे त्यांना रसद देतात असंही वाघमारे यांनी निशाणा साधला। मोदींनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी तसंच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। त्या दौऱ्यादरम्यान मोदींनी मदतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बँकांना दिलाय। आम्ही हात जोडून न्याय मागतो, नाहीतर हात सोडून न्याय मागू असंही बाळा नांदगावकर यांनी ठणकावलं। नाशिकमध्ये आधुनिक चित्रनगरी उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। सह्याद्री अतिथीगृहात याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं। नाशिक इतर चित्रसृष्टीसाठी शासन सकारात्मक असल्याचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले। मुंबईमध्ये उद्योग विभागामार्फत आयोजित मंत्रिमंडळ उपसमितीची 13वी बैठक पार पडली। यावेळेला राज्यातील विविध उद्योग समूहांच्या प्रगती, गुंतवणूक आणि धोरणात्मक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला। याबाबत अजित पवारांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे। नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन राणेंनी फडणवीस यांची भेट घेतली आहे। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बीड जिल्हा कारागृहात अधीक्षकांवर पडळकरांनी गंभीर आरोप केलाय। कारागृह अधीक्षक कैद्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप त्यांनी केला। अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भेटीदरम्यान करण्यात आली। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय, त्यांचा शरद पवारांनी निषेध केलाय। सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखावर हल्ल्याचा प्रयत्न होणं हे संविधान आणि लोकशाहीचा अवमान असल्याचं शरद पवार म्हणाले। सर्वोच्च न्यायालयात भारताच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो। हा संविधानावर हल्ला आहे, भारताच्या स्वतःच्या कल्पनेवर हल्ला आहे। सरकारने हा असहिष्णुतेला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर कारवाई केली पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणत एक्सवर पोस्ट केली आहे। सरन्यायाधीश भूषण गवईंवरच्या हल्ल्याचा अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केलाय। ट्विट करत भ्याड हल्ला निषेधार्ह असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। न्यायव्यवस्थेवरचा हल्ला देशद्रोह असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलंय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी पारदर्शकपणे व्हावी आणि टीसीएस किंवा आयबीपीएस संस्थेकडून ही भरती व्हावी असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळेला मांडलेलं आहे। बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली। सुहास सामंत यांच्या राजीनाम्यानंतर सचिन अहिरांची नियुक्ती करण्यात आली। नितीन नांदगावकरांकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी असणार आहे। याचबरोबर गौरीशंकर खोत बेस्ट कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहे। मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील 3,273 लोकांची जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेने रद्द केली आहे। तसंच या नागरिकांचं आधार कार्ड रद्द करून त्यांची नावं मतदार यादीतून वगळावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीला जानेवारी मध्याचा मुहूर्त मिळणार असल्याचं समजते। 15 जानेवारीपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, तर 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे।
मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात जैवविविधतेवर कार्यशाळा होणार आहे। उद्यानांमध्ये जैवविविधतेचं संवर्धन व्हावं या उद्देशानं 8 ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्तानं आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यानं कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो यांसारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे। या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 1 धावपट्टी आणि 1 टर्मिनलसह दरवर्षी 2 कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता आहे। 1660 हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा अत्याधुनिक प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारला जातोय। त्यात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचा 74% तर सिडकोचा 26% भाग आहे। थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ, फरकाची रक्कम यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा निघणार आहे। मध्यरात्री 12 वाजता हा मोर्चाला सुरुवात होईल। तसंच या मोर्चानंतर एसटी कर्मचारी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत। पालघरमध्ये येत्या 14 ऑक्टोबरला आदिवासी संघटनांनी महामोर्चाचं आयोजन केले। वंजारी आणि धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करू नये या मागणीसाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात गॅस सिलेंडर संबंधित काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी विशेष जनजागृती अभियान घेण्याचे निर्देश दिलेत। गॅस सिलेंडरचा वापर आणि सुरक्षिततेबाबत 7 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत विशेष जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे। पंढरपूरच्या माढा तालुक्यामध्ये मनसेकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे। राहुल नगर इथल्या ग्रामस्थांना मनसे शेतकरी सेनेनं जीवनावश्यक वस्तूंचं 100 किट वाटप केले। त्यामध्ये किराणा, शालेय साहित्य, चप्पल, बूट अशा वस्तूंचा समावेश। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे। कलावंतांनी सोलापूर, बीड, धाराशिवमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। नवी मुंबई विमानतळासाठी बुधवारी अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करण्याचा ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्याचे प्रकार घडत आहेत। त्यामुळे आगीचे आणि मोठ्या घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मुंबई ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे। 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे। दिवाळीनिमित्त पनवेल चिपळूण दरम्यान 24 दिवाळी विशेष ट्रेन धावणार आहेत। तर लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव दरम्यान 6 रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावर 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जातील। मुंबई पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूरमधील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आले। त्यामुळे ठाणे शहराला 7 ते 9 ऑक्टोबर या काळात पाणीपुरवठा 10% कपात लागू करण्यात आली आहे। नवी मुंबईत धक्कादायक प्रकार घडलाय। करावे गाव इथं ईडन बेकरीमध्ये नरम पावात आळ्या आढळल्याचं समोर आलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी बेकरीची पाहणी केली आहे। बेकरी तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे। गंभीर बाब, बेकरी अनधिकृत असून कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना बेकरी सुरू होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्याणमध्ये गुंडांनी हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। डाळवडा दिला नाही म्हणून गुंडांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला सराईत सोनसाखळी चोराला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी सलमानला पकडताना त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करत गोंधळ घातला। आरोपी सलमान इराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला। उल्हासनगरातील लाल चक्की चौकात एका ज्वेलर्स दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका अज्ञात इसमानं 15 ग्रॅम सोन्याचे मणी चोरलेले आहेत। या चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी मोहम्मद हुसेन इनायत अली खान याला कल्याणमधून अटक केली आहे।